नमस्कार. सालेकसा नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आज मतदान होत आहे. नगरपंचायत क्षेत्रातील मतदार बंधू भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आनंददायी पद्धतीने भरघोस असा मतदान केलेला आहे. काही बूथवर 95%, 90%, 85% आतापर्यंत वोटिंग झालेली आहे. मतदारांनी हा कौल सालेकसा नगरपंचायतचा विकास कसा करता येईल, विरोधी पक्षांनी भारतीय जनता पार्टीबद्दल, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल अनेक प्रकारचे खोटे प्रचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नेरोगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. कारण काँग्रेसने खूप आतापर्यंत जो भ्रष्टाचार केलेला होता, परंतु त्यांना भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की भ्रष्टाचारी असे सांगत होते. परंतु जे काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत त्यांनी अनेक प्रकारचा घोटाळा केलेला आहे. त्यांनी आता क्रीडा संकुलचा जो काम केला त्यांनी 1.25 करोडचा, त्याच्यामध्ये त्यांना ठेका सुद्धा होता. आणि त्यांनी त्याच्यामध्ये आमच्याकडे विद्यार्थ्यांनी तिथं खेळाडूंनी कंप्लेंट घेऊन आलेले आहेत की हा काम निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. तिथं खेळण्यास सुद्धा जमत नाही. ट्रॅक आहे, मग तो बॅडमिंटन कोर्ट असेल, रनिंग ट्रॅक आहे, तिथं धावता सुद्धा येत नाही, बॅडमिंटन कोर्टवर खेळता सुद्धा येत नाही. आणि त्यांनी अशा प्रकारचे बरेच कामं केलेले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा मी एक उमेदवार असून मी अनुसूचित जातीचा उमेदवार आहे आणि माझ्यावरती विविध लांछन लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु सालेकसा नगर पंचायतली जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे, त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडलेली नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने ते निवडून देतील. कारण केंद्रामध्ये सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार आहे. आमचे आमगाव देरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम हे विकास पुरुष आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून नगरपंचायतचा विकास करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला व नगरसेवकांच्या 17ही प्रभागातील 17ही नगरसेवकाच्या उमेदवाराला जनतेने विकासाकरता भरभरून साथ दिलेली आहे, असा हा आम्हाला कौल दिसत आहे.